हे फळ आहे का ते हे आलाच आहे इथल्या हे फळ आहे ते हे आलाच आहे ते कोणाच आहे ह्याला हे फळत नाही रिकामध्ये इव्हेंटिंग मध्ये गेल्या ही जे आहे ते फुगणारच नाही संपलेलं फळ हे आता ह्याच्यात काहीच नसते आता त्याला वेल्टिंगचा प्रॉब्लेम यायला आता ह्याच्यावर जरी आली का ही इथं आलाय त्याला रेट द्या संध्याकाळी सोडून इथं आलाय सांगा ना ते कारण आता आता ह्या कंडिशनला ह्याला इसाबीन आणि वेल्टिंग हे देणं गरजेचं आहे मामा सांगा ना काय आणायचं हो इलेट आणा ह्याला इलेट द्या काय कारण हे टरबूज आता हे तुम्ही जे तोडलेलं फळ आहे हां याचे काय म्हणजे त्याचं कारण मुळामध्ये असं काय आता ह्या कंडिशनला ह्या यालावरती बुरशी मोठ्या प्रमाणात आलेली आहे बुरशी हां आता ह्या वेळेला जवळपास ह्याचं वय आज 55 ते 60 दिवसाच्या आसपास कुठेतरी असू शकतं ह्या वयामध्ये ह्याला अन्नद्रव्याची कमतरता आहे ओके या मुळावरती मोठ्या प्रमाणात बुरशी आली याला सध्या बुरशीनाशक देणं मस्ट आहे पांढरी मुळी बंद पडली याची म्हणजे याची वाढ झालेली नाही का हां याला जे अन्नद्रव्य पाहिजे ते अन्नद्रव्य भेटलेले नाही आहेत नक्की आपण पाहत आहोत गवर्धन येथील अनिल जाधव सर यांच्या टरबुजाच्या फळामध्ये आपण आलेलो आहोत शेतीविषयी असे अभ्यासक असलेले आपले प्राध्यापक कैलासजी लवाळे सर आपल्यासोबत आहेत सरांना आपण या टरबुजाविषयी आपण बातचीत करणार आहोत जवळपास सर आता हे किती दिवसात टरबुजाचं हे काढा येणार आहे हा माल येणाऱ्या 8 ते 10 दिवसामध्ये हार्वेस्टिंगला येईल फळाची साईज चांगल्यापैकी झालेली आहे याची फळाची साईज जवळपास 3 किलोच्या पुढे फळाची साईज झालेली आहे एकंदरीत 1 एकरभरचा हा क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये अंदाजित 15 ते 20 टनाच्या दरम्यान याचा ॲव्हरेज निघायला पाहिजे आजच्या रेटनुसार या शेतकऱ्यांना जवळपास जरी 20 रुपयानं माल गेला तरीही 3-3.5 लाखाचं उत्पादन शक्य आहे नक्कीच एकरी 3 लाख रुपयाचं उत्पन्न ह्या शेतकऱ्याला निघणार आहे आता शेतकऱ्याने वरचेवर आधुनिक शेतीकडे वळायला पाहिजे आंतरपीक याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात यामध्ये प्लस आंतरपीक पण आपल्याला पाहायला मिळतं आपण पाहू शकतो पपई घेतलेले त्याने आंतरपीक या म्हणून सर आंतरपीक याच्यामध्ये घेतलेलं आहे काय सांगाल त्याच्याबद्दल तुम्ही नक्कीच कारण आज जो आंतरपीक आहे याच्यामध्ये आपल्याला टरबूज दिसतंय टरबूज येणाऱ्या सर्व जी पपई आहे या पपईचं उत्पादन खर्च काढून निव्वळ नफा जे राहील पपईपासून जे आपलं उत्पन्न मिळेल ते हे आपला निव्वळ नफा असेल ह्या पपईला जेवढा काय खर्च येईल त्याचा बेसोडोस असेल मल्चिंग असेल त्याच्या फवारण्या असतील जे काय असेल ते आता ह्या जी टरबुजाचं इन्कम होणार आहे किंवा ज्यामुळे उत्पन्न होणार आहे यातून सगळंच भागवलं जाईल त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात काय करायचं आहे की एकेरी पीक न घेता मिश्र पीक पद्धती आंतरपीक पद्धती आजच्या परिस्थितीला घेणं गरजेचं आहे मग तुम्ही त्या मिश्र पीक पद्धतीमध्ये टरबूज प्लस पपई असेल पपई प्लस झेंडू असेल किंवा आपलं टरबूज प्लस मिरची असेल यासारख्या पिकाची लागवड करणं आज गरज आहे कारण एक भाव हा शेतकऱ्याच्या हातात राहिलेला नाही आहे निसर्ग शेतकऱ्याला साथ देत नाही आजचं वातावरण आपण पाहत आहात मोठ्या प्रमाणामध्ये आभाळ आलेला आहे आभाळ आल्यानंतर भुरी आणि डावणी याचा निश्चितच प्रादुर्भाव या पिकावरती होत असतो त्यामुळं एक जरी पीक शेतकऱ्याच्या हातातून गेलं तर दुसरं पीक निश्चित शेतकऱ्यापाशी असावं की त्यापासून शेतकरी आपण उभा राहू शकतो नाही तर एक पीक शेतकऱ्याच्या हातातून गेलं तर पूर्णपणे तो उद्ध्वस्त होऊन जातो जर शेतकऱ्याला या परिस्थितीमध्ये सामोरं जायचं असेल किंवा परिस्थितीला चांगल्या प्रकारे हाताळायचं असेल तर 2 मिश्र पीक पद्धती आवश्यक आहेत आणि आपण ते निश्चितच घेऊ शकतो बघा आता पपई जवळपास वाढीला लागूच तर तोपर्यंत टरबूज हे पीक निघून जाणार आहे बघा आता बऱ्यापैकी या टरबूजाची आपला साईज झालेली दिसते बऱ्यापैकी ह्याचं आहे बऱ्यापैकी चांगल्यापैकी साईज झालेली आहे बऱ्यापैकी माल आहे झाडागणीच आपण 2-3 फळाची सेटिंग आहे 2 किलो 3 किलोच्या फळाच्या दरम्यान सध्या आहे आणखीन याला 8 ते 10 दिवस वेळ आहे म्हणजे आपल्याला यातून उत्पादन खर्च जाऊन निव्वळ नफा हा अंदाजित एकरीमध्ये कमीत कमी 1.5 ते 2 लाख रुपये राहणं शक्य आहे सर आज आपण पाहत आहोत ढगाळ वातावरण आहे ह्या वातावरणाचा ह्या टरबुजा आणि पपईवर काय परिणाम होऊ शकतो निश्चितच परिणाम होणार आहे कारण सध्या आता आपल्याकडे फेब्रुवारी महिना चालू आहे म्हणजे या टायमाला आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये काय पाहिजे वातावरण हे कोरडं असायला पाहिजे पण कोरडं वातावरण न होता वातावरण या ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे या ढगाळ वातावरणामुळे काय होणार आहे या पिकावरती दोन्ही पिकावरती मोठ्या प्रमाणामध्ये बुरशी येण्याची शक्यता आहे कारण यामध्ये अळी असेल बुरशी असेल हे मोठ्या प्रमाणात कारण आपलं पाहू शकतो आपण हे बघा हे पांढरा मिल्ड्यू म्हणजे पांढरी भुरी या ठिकाणी आलेली आहे हे येल पूर्णपणे भुरीनं ग्रासलेलं आहे असं जर झालं तर येणाऱ्या 2 दिवसामध्ये 3 दिवसामध्ये प्लॉट बसण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आपल्याला जाणून येते त्यामुळे शेतकऱ्यांनी आत्ता सध्या टरबूज ज्याच्याकडे आहे किंवा पपई प्लस टरबूज आहे त्यांनी निश्चित काळजी घ्यायची आहे की आज संध्याकाळी आपल्याला फवारणी घेणं गरजेचं आहे
कारण वातावरण खूप खराब झालेलं आहे. या खराब वातावरणामध्ये फवारण्याची 100% आवश्यकता आलेली आहे. नक्कीच सर, या वातावरणासाठी तुम्ही शेतकऱ्याला काय सल्ला देणार आहात? निश्चित शेतकऱ्यांना एवढं सांगणं आहे की आपले जर ज्यांच्याकडे टरबूज, खरबूज, इतर कुठलेही भाजीपाला पिके असतील, फळपिके असतील, त्यांनी आजच्या परिस्थितीला आज मी काही 2-3 गोष्टींचं नाव सांगतो. ॲक्रोबॅट असेल, पॉलिराम असेल, यासारखे ह्या जोडगोळी असेल, यांची फवारणी घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर कस्टोडिया असेल, कस्टोडियाची फवारणी घेतली तरीही चालते खालून. कारण या ठिकाणी कोणत्याही कितीही निरोगी पिकं असेल तरी देखील आज या वातावरणामध्ये बुरशी येण्याचा प्रादुर्भाव 100% निश्चित असतो. नक्कीच आपण पाहत आहोत हिंदवी न्यूज नेटवर्क. आपल्या प्रेक्षकांना आम्ही सांगू शकतो, नवीन माहिती घेण्यासाठी किंवा माहिती हे करण्यासाठी आपण पाहत राहा हिंदवी न्यूज नेटवर्क.